आपल्या घरी चाललो होतो मी जूला, तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचा, दादा साहेबांना बोलायचं आहे. मी म्हणलं कोण साहेब? नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणलं द्या. मी बोललं सुरुवात सांगतो मी. त्यांनी घेतल्यावर मी बोललो जय महाराष्ट्र साहेब बोला. तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? मी म्हणलं मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच. तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत. नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला. मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय, आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय. त्यात तर तडजोड नाही. फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं, त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा. सांगा त्याला ते बरं नाही. माझ्या घराच्या जवळ तो निरू मोरिया कोण आहे ना, तो दिनू मोरिया, तो राहतो, आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय 3-4 तास धुमाकूळ घालता मला माहित नाही. माहिती आहे, तुमच्यापर्यंत सांगणार नाही. आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. साहेब मी पाहतो, मी सांगतो, पण तुम्ही जरा सहकार्य. बोला ठीक आहे, ठेवलं. अरे पण दुसरं काय दिशा सालियन, ती मेली ना, आता तिचं नाव किती वेळा घेत. अहो पण त्याच्यावर येणार आहे ना, तुम्ही का घाई आहे? जाऊ का मी? एवढी घाई आहे? कामाल आहे. दुसरा काय? दुसरा नाही. अरे दुसरा फोनचा तुम्ही ऐकायचं नाही का हो? सांगा ना, सवंगड आहे ना. हा दुसरा फोन जेव्हा कोविड होतं त्याच काळामध्ये तो फोन आला. त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, तर त्यावेळेला एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती. केंद्रात सगळी परवानगी देतं हॉस्पिटलना आणि मेडिकल कॉलेजला. तर त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता? मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मला परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता, आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये. नाही पण बघा, हे 2 फोन त्यांनी केले. आता याच्यात फोनवरून काय, कोण कोणाला फोन करत नाही? कुठल्याही घटनेसाठी करतात. कळलं? येस. कळल्याचं उत्तर येस नाही. हो हा बरोबर. अनिल परबांनी आज मोठं भाषण केलेलं आहे का जेव्हा एकनाथ शिंदे मंडप टाकला होता, 40 जण गेले होते, तेव्हा आम्ही आक्रमकता दाखवली नाही. कारण की उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं का शांत बसा, आता आम्ही आक्रमकता दाखवली असते. मला एक पहिलं विचारायचं आहे, हे कोण बोललं? अनिल परब. अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमतं काय? दिसतं का त्या जीवात? काहीतरी काय म्हणतं आक्रमकता, म्हणून तू दाखव ना, चल मी सांगतो आज दाखव, कुठल्याही बाबतीत दाखव. कोणात कानफडत मारलेलं तरी ऐकिवात आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात? हा भाषण करू शकतो, वकील असल्यामुळे खोटं नाटक तर तुझं पेशाच आहे. जसं तुम्ही जशा बातम्या देता ना, तसं तो एक पेशा आहे. त्याने उगाच बड्या मारू नये. तुला काय करायचं ते कर, पण तुला काय जमणार नाही, आणि त्याच्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. तुला जे काय करायचं ते कर. कोण वाघ? मासा नीट बोला ना. कोण?
ते 56 पडत ते मला पाहायचंय. अरे एक पाहू शकत तू काय 56 पाहतो. ती चित्रा वागलाच तिला पूर्ण उर कधी तुला पूर्ण उरेल ते बघू पाहतो मी. आणि चित्रा वाघच्या मागे ती एकटी नाहीये, पूर्ण बीजेपी आहे, नारायण राणे पण आहे. ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग. चला कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल. कधी येतोस? आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेत हा चिवचिव करतोय. कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं. तुम्ही देखील स्वतः तू महाराजांना बघ जर असा महाराज. तुम्ही देखील स्वतः मुख्यमंत्री राहिला आहात. खरं तरी घटना घडली जवळपास 4-5 वर्ष उलटत आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता, तुम्ही देखील सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं, त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याचिका केली आहे मुलीचे वडील, त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव आहे. त्यावेळी तुमचा दबाव आहे असं म्हणत होते. आता ते म्हणतायत की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता. एक वडील म्हणून जी याचिका आता स्वीकारली गेली आहे, ह्या 4-5 वर्षामध्ये संबंधित प्रकरण तुम्ही कसं बघता? फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एकंदरीत संपूर्ण प्रकरण आता ऍडमिट झालं. एक तर सांगू, तुम्ही वडील दिशासांचे सतीश सालियन ना, बरोबर? त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं का हो? नाही वाचलं. त्यात माझा काही संबंध नाही. दबाव होता. दबाव कोणावर होता? कोण घरी जायच्या, पेडणेकरताही जायच्या आणि काय त्यांच्याबरोबर जायचे, त्यांचा दबाव. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती, दुःखात होते. त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं. आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती. अन्य डिपार्टमेंट पण, आरोग्य विभाग मदत करत नव्हतं. डॉक्टर बदली जायचे, पोस्टमॉर्टमच्या वेळेला गेले, रुग्णवाहिका बदलली, रेग्युलर नाही. जे काय प्रकार झाले ना, तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले. आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली. सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले. खरं माझं असं वाटतं त्या प्रकरणामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी FR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी. हा कायदा होता तेव्हाही. माझ्याकडे कॉपी आणली आहे मी. मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो. काढायचं बाहेर, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते. वाजे तर या सगळ्याचा करता करू तर वाजे आहे. माझ्याकडे बघ ना बाबा, असं नको तिकडे बघू नको, म्हणणे अन्याय केल्यासारखं वाटतोय. तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर, कुटुंबावर दडपण होतं. त्यांना कोणाची मदत नव्हती. आम्ही पण तिथपर्यंत पोचलो नाही. म्हणलं यंत्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नको. नाही तर शेवटी पत्र इथे अमुकाचा राणे नाव दिसलं काय असतं, मग ते जास्त हेडलाईन वगैरे येतं. त्यामुळे आम्ही जवळ गेलो. आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत. आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन, आता कोर्ट जेल तो निर्णय देईल, पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे FR दाखल करा, अरेस्ट करा. काय भाषा बदलली होय. आता या 1 महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे. आणि आता आम्ही नागपूरची कोणतेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिली नाही. आता आम्हाला द्यायची गरज नाही, मातोश्रीवरूनच. कळलं का तुम्हाला कोणाचं समर्थन आणि कसं करतात? हे घाबरू नये, घाबरू नये. तरी सुटणार नाही, तरी सुटणार नाही. उद्धव ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिली की या सगळ्या प्रकरणाशी आमच्या कुटुंबाचा जो आहे तो काही संबंध नाही अशी ही प्रतिक्रिया एक वडील म्हणून दिली आहे, नेता म्हणून नाही. कधी कोण बाप सांगणार माझ्या मुलाचं या अशा कृत्यात संबंध आहे? एवढं घाणेरडं कृत्य आहे ना,
कुठल्याही पुरुषाला शोभा देणार नाही, ही मर्दानगी नाही. 4-5 लोकांनी धरायचं एकाच मुलीला आणि तिच्यावर अत्याचार करायचे. तुम्हाला सगळ्यांना पेटून उठले पाहिजे. आपल्या घरची असती तर. आणि म्हणता आपल्या घराण्याचा कोणाचा भूत आला का वरून, आणि ह्याचंच नाव का घेतात, ह्याचीच गाडी नंबर का असावे. अहो एव्हिडन्स आहे असे काय. अहो जगामध्ये आमच्या मुंबई पोलिसांचं नाव आहे, म्हणून मला आश्चर्य वाटतं अजून का थांबतायत कोणाच्या सांगण्यामुळे. आणि मी सांगतो यामध्ये जे आहे सत्य सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस, का नाही, काय सांगायला गेली, कोणाच्या सांगण्यावरून गेली, का दडपण आणत होती, असंच बोला अमुकच बोला. तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले, मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर. ते नाव घेतलं ना तुम्ही, मी घ्यायचं नाही, त्यांना जाऊन सांगावं का घेत होती दडपण का द्यायला पाठवायचे तुम्ही. सर ह्या संदर्भात फडणवीसांनी एसआयटी नेमली होती पण अजून तरी अहवाल आला नाही असंही बोललं. उद्या मुंबईत येतील विचार. आता मुख्यमंत्र्यांचा एखादा आदेश मी कसं सांगू, तुम्हीच म्हणाल अतिक्रमण होत आहे पदावर. सर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो आहे तो कोरटकर यांनी केलेला होता. कोरटकर जो आहे तो पोलिसांना अजून सापडलेला नाही. दुबईमध्ये जो आहे तो गेला अशी माहिती मिळते. आणि विरोधक आता असं म्हणतात की सरकारच्या सांगण्यावरून किंवा सरकारने मदत केली म्हणून तो दुबईला पळून गेला, त्याला मदत सरकार करते. देखो पहा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांना हा महाराष्ट्र दैवत मानतो, दैवत. आणि त्यांना कोणी काय बोललं असेल ना तर कोणी माफ करू शकत नाही, वाचू शकणार नाही. मी सांगतो तुम्हाला, तो किती पळाला ना तरी त्यांनी जे बोललंय त्याबद्दल त्यांना अटक होईल, कारवाई होईल. आणि या महाराष्ट्रात तरी असं बोलून त्याला फिरता येणार नाही. आता एक इकडे येता इकडे आता. मी जर चुकत नसेल तर या एसआयटीने किंवा या तपास अधिकाऱ्यांनी तुम्हाला वैयक्तिकरित्या तपासासाठी मदत मागितली होती किंवा काही समन्स दिले होते अशी काही माहिती आहे का? आणि तसं असं माहिती आहे का मलाच विचारतो आणि माहिती आहे का मला नाही माहित. तुम्हाला काही संबंध, मला कधी विचारलंच नाही. पोलीस येणार कसे हो, त्याला माहिती आहे मी वास्तव आहे ते ठेवणार समोर. पोलिसांना ते नको होतं वास्तव. जे कोणी अधिकारी होते तुम्ही एक गोष्ट सांगावं, आता हे आरोपी अगदी मंत्री होतात, अमुक होतात, फिरतात, सगळं ते पोलिसांना दिसत नाही. एव्हिडन्स आहे, सगळं आहे, अरेस्ट करू शकत नाही. पण नारायण राणेने एक वाक्य बोलल्यावर पोलीस कुठे कुठे शोधायला, डीसीपी वगैरे, नाशिक काय तुमचं महाड काय, आणि तिथे आले. मी जेवत असताना सर आपको अरेस्ट करना है. बोले किस लिए, आप ऐसे ऐसे का, तो क्या क्राइम कैसे होता है बताइए. माझं वाक्य होतं की मी त्यावेळेला तिथे असतो तर कानफडत मारलं असतो तर ना, तो भूतकाळ झाला हो. भूतकाळाला क्राईम लागतं कसं, कोणतं सेक्शन आहे, तरी मला अरेस्ट केलं. आणि आता खून बलात्कार हे करूनही आणि आमच्या छत्रपतींवर अशा प्रकारे त्यांच्याबद्दल अपशब्द बोलूनही अरेस्ट होत नाही. हे दुःख आहे, दुःख आहे. दादा, दिशा साळी यांच्या वकिलांनी आता मालवणी पोलिसांकडे एक मागणी केली आहे की दिशा साळी यांचे फोटो, त्यावेळेचे पोलीसचे फोटो आणि पीएम रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावे, जेणेकरून तपास करून पुढे सोपवायला कोर्टात येईल. पोलिसांकडे नाही मिळाले का 4-5 वर्ष? हे सगळं कलेक्शन पोलीस नाही करू शकत होते? कोणी अडवलं होतं? एक त्याची मागणी आहे त्याच्या वडिलांची, त्या सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या रुलिंगप्रमाणे जर पोलिसांनी काम करायला अशी मर्डर टाळटाळ केली असेल तर त्यांना सस्पेंड जागेवर व्हायला पाहिजे, त्यांना पण अटक व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट रुलिंग आहे. मुंबई पोलिसांनी काढावं
आणि आता मागायला जाता, मागायला ते पोलीस स्टेशन त्यांचंच आहे, मालवणी म्हणजे मुंबई पोलिसांच्याच अंडर आहे, त्यांनी मागावं, माझं काम. पण त्यांना आत्ता एवढी वर्ष का लागली एक्सप्लेनेशन विचारलं पाहिजे कमिशनरने, संबंधित अधिकाऱ्यांनी. करा सस्पेंड जाग्यावर. मी सांगतो मुख्यमंत्री होतो दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री झाल्यावर कमिशनर तेव्हाचे मेंडोसा आणि इनामदार जी यांना बोलवलं आणि मी सांगितलं मला माहिती आहे मुंबई, ए बाबा आपसन नको बोलू, नाही तर तुम्ही बोला वर या, मी खाली येतो. मला माहिती आहे की मुंबई पोलिसांमध्ये काही अधिकारी दाऊदशी डायरेक्ट बोलतायत, गुन्ह्यांमध्ये मदत करतायत. ते यादी माझ्याकडे उद्या 11:30 घेऊन या. दुसरे 11:30 मेंडोसा इनामदार दोघे आले. 37 अधिकारी होते, 37. मी लगेच त्याच्यावर लिहिलं एक ओळ, या सर्व अधिकाऱ्यांना चौकशी बिकशी नाही, पोलीस कायद्याच्या 311 प्रमाणे निलंबित करण्यात यावं. नारायण राणे पाठवले. 37 निलंबित झाले कशाने? अरे अशी होती आपल्या देशाविरुद्ध राहणारे, समाजाविरुद्ध अशी कृत्य करणारे कशाला पाहिजेत? आणि मदत करणारे अधिकारी पण वाजेस डिपार्टमेंटमध्ये जातो कसा, हे काय सर्व ठिकाणी हजर राहतो काय, सर्व गुन्हे करायला प्रवृत्त करतो काय, आणि तरी पोलीस खात्यात. ठीक आहे, अजून सांगा. हा नितीन गडकरींनी मोठी भाषा केलेली आहे अमरावतीमध्ये, तर जनता हे जातीवाद करत नाही, तर पुढारी हे जातीवाद करतात, राजकीय नेते जातीवाद करतात. ते त्यांना विचारा ना कोण कोण आहेत. हा यादी विचारा ना. ते मोठे नेते आहेत, ते मोठी नावं घेऊ शकतात. जरा विचारा कोण आहेत असे, आणि त्यांना का ठेवता पक्षात, काढलं पाहिजे ताबडतोब. नाही बरोबर ना? मग राज्यामध्ये ज्या घटना घडतात, नागपूर सारखी घटना घडली, नागपूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ असं म्हणतात की राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण राज्यात अशा घटना. किती दिवस झाले सपकाळांना? नाही दिवस किती अजून ते जे काय पोस्टिंगचे लिहिलं असेल ना, शाही सुकली नाही म्हणा, गप्प बसणं. अजून काय कळलं नाही तुला? राजकारण प्रशासन काय कळलं नाही अजून? मंत्री काही झालं, कशाला बोलतोस? गप्प बस. आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारू नका हो. आम्ही बरंच काळ आम्ही काढलाय. ते 9 शिक्के लोकांचं प्रश्नाला उत्तर काय द्यायची? सतीश सालियान बॉम्बे हाईकोर्ट में गए हैं, न्याय की गुहार लगा रहे हैं, न्याय मांग रहे हैं. कार्य उस समय जो महाविकास आघाड़ी की सरकार थी, दबाया गया, हमें बोलने नहीं दिए गए 5 साल. अब हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया है. बोले ना आगे. उन्होंने दरवाजा खटखटाया हाईकोर्ट का और न्याय मांग रहे हैं. हाँ, तो आपका क्या क्वेश्चन क्या है? क्वेश्चन ऐसा है कि अगर इतनी बड़ी वारदात जो हुई है, तो पुलिस स्टेशन ना जाकर हाईकोर्ट का दरवाजा खटखटाने की जरूरत पड़ेगी. पुलिस ने अब तक संबंधित जो गुनहगार है उनको अरेस्ट नहीं किया है. इसलिए उनको पिताजी को लगा कि पुलिस से हमें न्याय मिलने वाला नहीं है, इसलिए कोर्ट में गए. सर, उद्धव ठाकरे ने आपको 2 बार फोन किया था, फोन करके नाम ना लेने का आग्रह किया था. वो पूरा इंसिडेंट क्या था, कब कब आपको कॉल आया? अरे अभी मैं मराठी में कहा, आप तो समझते. देखिए उद्धव, जरा सुनिए ना. अभी उद्धव ठाकरे, आपका क्वेश्चन है उसका आंसर इसलिए देता हूँ कि आपको भी रिपोर्टिंग करना होगा. आपका काम आसान होने के लिए मैं कहता हूँ, नहीं तो मैं रिपीट कोई क्वेश्चन का आंसर नहीं देता. मुझे कहना है कि उस वक्त उनका जो पीए है, अभी शायद एमएलए है लगता है ना? हाँ, वो पीए बहुत साल पीए था. पीए वो तो पीके नहीं, वो था नार्वेकर. वो गाड़ी में था. उन्हें मेरे को फोन किया, मैं भी घर जा रहा था, तो मुझे उन्हें पूछा, दादा
उद्धव जी आपसे बात करना चाहते हैं, आप करेंगे क्या? बोले कहाँ है? तो वो बगल में गाड़ी चला। बोले दे दे फोन। और जैसा फोन दिया तो मैं उनको कहा जय महाराष्ट्र साहब। तो वो मेरे को पूछते हैं जय महाराष्ट्र अभी भी बोलते हैं? मैं बोला मरने तक बोलेगा। वो क्या मातोश्री की प्रॉपर्टी नहीं जय महाराष्ट्र, छत्रपति शिवाजी महाराज की प्रॉपर्टी है। तो बोलते हैं मुझे एक आपको कहना है कि आपको भी लड़के हैं, मेरे को भी लड़के हैं, जरा आप जो प्रेस में जो बोलते हैं वो उल्लेख मत कीजिए, इसका मतलब उसका बेटे का नाम नहीं लीजिए। मैं बोला मैं एक मंत्री बोला, किसका नाम नहीं लिया हूं। मैं बोला एक मंत्री उस वक्त था, वो घटना जो हुई है सुशांत की और सालियन की, उसमें एक मंत्री था और उसका एविडेंस है, कई लोगों ने देखा है उसको, तो हाफ पैंट में देखा उनके बेटे को। तो अभी दूसरे के घर में पार्टी में हाफ पैंट कौन डाल के जाता है? 2 बार यही बात हो गई। मैं बोला आपके बेटे को संभालो, कहाँ कहाँ शाम के टाइम जाता है 6 बजे के बाद, जरा संभालो ना, बस। सर, दिशा के पिता ने जब हाल ही में पिटीशन दायर की है तो हमने आदित्य से पूछा कि एक बार फिर दिशा सालियान का मुद्दा